नमस्कार. दिनांक 5 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे मुडद्याच्या डोक्यावर जोडा कशाला ठेवलास. इडगीच्या रावणास साप चावला. इतरांनी त्याला घोंगड्यात गुंडाळून मारुतीच्या देवळात आणून टाकले. त्यावेळी महाराज तेथे होते. त्यांच्या बरोबरच्या सेवेकऱ्यात बाबा जाधव हेही होते. रावणास संजीवन मिळावे, तो वाचावा म्हणून बाबासाहेब जाधवांनी महाराजांचे जोडे उचलून रावणाच्या डोक्यावर ठेवले. त्या क्षणीच निजलेले महाराज उठले आणि त्यांनी रुद्रावतार धारण केला. स्वतः दिगंबर झालेच, पण बाबा जाधवांनाही पागोटे सदरा काढावयास लावले. मग रावणाच्या कानात हाका माराव्यास लावल्या. 3 वेळा असे करताच रावणा शुद्धीवर आला व भूक लागल्याने खावयास मागू लागला. सर्पदंशाला निषिद्ध असणारी खीर त्याला खावयास देण्यास महाराजांनी सांगितले. ते स्वतः उपाशी राहिले, पण रात्री आकाशातल्या चांदण्यांना आणि देवळातल्या मारुतीला नैवेद्य दाखवण्यास बजावले. ते ताट बाबा जाधवांना खावयास दिले. ब्रह्मभाव बलवान महा अशी महाराजांची अवस्था असल्याने हे काय करतील, कोठे जातील याचा काहीच भरोसा नसे. अक्कलकोटाहून बागेहळ्ळी म्हणून इडगीला ते गेले आणि मारुतीच्या देवळात उपाशीच झोपले. त्यावेळी इडगीच्या रावणा नावाच्या शेतकऱ्याचा साप चावून मृत्यू झाला होता. त्याने रावणास उचललेही होते, पण वेळ आली नव्हती हेच खरे. महाराज झोपले होते तेव्हा त्यांना उठवण्यापेक्षा त्यांचे जोडे रावणाच्या डोक्यावर ठेवले तर बिचाऱ्याचे प्राण वाचतील या श्रद्धेने बाबा जाधवांनी तसे केले. अजाणतेपणी सहज घडलेली कृती, पण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे देवाचे ब्रीदच आहे. बाबा जाधवांची कृती अजाणतेपणी घडली असे म्हणायचे कारण कोणाचा मृत्यू केव्हा कसा होणार आणि त्याचे पाप पुण्य काय आणि किती, त्याचे आयुष्यमान किती याची जाण त्यांना नव्हती. अशा वेळी स्वतःच्या मनाने केलेली त्यांची कृती म्हणजे नियतीच्या कामात केलेली लुडबुड होती यात शंकाच नाही. पण अजाणतेपणी असली तरी ती आपल्या भक्ताची कृती महाराज फोल कशी जाऊ देतील. त्याची लाज राखावयास हवीच. यमलोकात पोचलेल्या रावणाला बाबासाहेबांकरवी हाका माराव्यास लावून त्यास काळाच्या मुखातून नव्हे पोटातून परत ओढून आणले. सर्पदंशाला दूध व दुधाचे पदार्थ विषवत असल्याचे निषिद्धच असतात, पण महाराजांचे सारेच उलटे. विषावर विषाचाच उतारा म्हणून त्यास खीर खावयास दिली. आकाशातील एक तारा खाली पृथ्वीवर आला की नवा जीव जन्मास येतो आणि त्याला जागा करून देण्यासाठी पृथ्वीवरचा एक जीव वर जातो असे आपण मानतो. रावणा पुन्हा जिवंत झाला ही त्या चिरंजीव मारुतीची कृपा, आणि तो जिवंत झाल्यामुळे एका चांदणीला पृथ्वीवर येण्यापासून वंचित व्हावे लागले यासाठी तिची समजूत घालण्यासाठी महाराज स्वतःच उपाशी राहिले. 2 नैवेद्य तयार करून एक मारुतीला व दुसरा नैवेद्य चांदण्यांना देण्यास सांगितले. पुन्हा तेच ताट बाबा जाधवांना खाऊ घालून त्यांच्यावर जो राग काढला त्याची भरपाई केली. सारे कर्तृत्व महाराजांचे होते, तरीही दुसऱ्याला श्रेय देऊन ते स्वतः कसे नामानिराळे राहात याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. श्रेयासाठी धडपडणाऱ्या मानवी जगात विलक्षणच वाटावी अशी ही महाराजांची लीला आहे. धन्यवाद.